रामकृष्ण हरी. आज सकाळपासून महाराष्ट्राला सुन्न करणारी बातमी आपण सगळ्यांनीच पाहिली. महाराष्ट्राचे लोकनेते, या राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची अचानक जी एक्झिट झाली, अचानक जे जाणं झालं, ते संपूर्ण महाराष्ट्राकरता खूप वेदनादायी आहे. एखादा लोकनेता ज्यावेळेला महाराष्ट्राच्या मातीतून हरवतो त्यावेळेला त्याची नाड ही शेवटच्या माणसाबरोबर जोडलेली असते. त्यामुळं असं पूर्ण महाराष्ट्रात आज वातावरण आहे की प्रत्येकाला असं वाटतंय माझ्या घरातलं कोणीतरी व्यक्ती आज निघून गेला. खूप गोड व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये आपलं खूप मोठं योगदान दिलं, पुन्हा घडवण्यामध्ये, इंडस्ट्रीज आणण्यामध्ये, डेव्हलपमेंटमध्ये अजितदादांचा हात कोणी धरू शकत नव्हतं. अगदी वक्तशीरपणा, स्पष्ट वक्ता असा नेता होणे नाही. सध्या राजकारणामध्ये कार्यकर्त्यांना खुश करण्याकरता, समाजाला खुश करण्याकरता नौटंकी केली जाते, नाटक केलं जातं, डिप्लोमॅटिक वागलं जातं. पण अजितदादांनी आयुष्यात ते कधी केलं नाही. जातीपातीचं राजकारण केलं नाही. अगदी सर्वांना घेऊन सर्व समावेशक विचारधारा जोपासणारे गोड व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या मातीतून आज खरोखरच हरवलं. त्याचं माझ्यासारख्या वारकरी संप्रदायाच्या एका पायिकाला सुद्धा नितांत दुःख आहे, प्रचंड वेदना आहे. मी आदरणीय भैयासाहेबांबरोबर काम करत असताना अजितदादांना फार जवळून पाहिलं आहे. दादा ज्यावेळेला भैयासाहेबांकडं जळगावला आले किंवा मुक्ताई परिसरात केव्हाही आले, त्यावेळेला शेवटच्या माणसाबरोबर त्यांची जोडलेली नाड कायमच अनुभवायला मिळायची. या महाराष्ट्राच्या मातीतूनच इतके लोकनेते का हरवत आहे हाच मोठा प्रश्न आहे. स्वर्गीय विलासराव साहेब गेले, स्वर्गीय मुंडे साहेब गेले, आणि आज अचानक अजितदादांचं जाणं झालं. या सगळ्या गोष्टी या महाराष्ट्राला न परवडणाऱ्या आहे. ही उणीव कधीही न भरून निघणारी आहे. त्यामुळं आपण एवढंच म्हणू शकतो की आदिशक्ती मुक्ताबाईंनी आदरणीय दादांना आपल्या चरणाजवळ जागा द्यावी, त्यांच्या कुटुंबाला ह्या वेदना सहन करण्याची शक्ती मुक्ताबाईंनी द्यावी, एवढीच प्रार्थना या निमित्तानं करूया. आमच्या मुक्ताबाई संस्थांच्या वतीनं, आम्हा सगळ्या कीर्तनकारांच्या वतीनं, आमचे 16 प्रमुख गुरुवर्य हरणेबाबांच्या वतीनं, आम्हा सगळ्यांच्या वतीनं अजितदादांच्या चरणी भावपूर्ण श्रद्धांजली दादांना आणि मुक्ताबाईला प्रार्थना आहे. दादांना आपण सांभाळा, आपल्या चरणाजवळ जागा द्या आणि त्यांचा वसा वारसा पुढं तो त्या परिवाराने, त्या विचारधाराने सांभाळावा. ती शक्ती ही परमेश्वराने त्यांना द्यावी, हीच प्रार्थना या निमित्ताने भगवंताला करतो.